हिवाळा चालू झाला की सर्वांना प्रतीक्षा असते ती हुरडा पार्टीची. पूर्वी नातेवाईक मित्रमंडळी आपापल्या शेतात हुरडा पार्टी ठेवायचे आणि जवळच्या लोकांना आमंत्रित करायचे. पण आता हुरडा पार्टीने एक व्यावसायिक रूप घेतलं आहे. हा शेतातला आनंद लुटण्यासाठी अनेक ठिकाणी आपण पैसे भरून जाऊ शकतो. असंच आम्ही पण पोहोचलो हा गावरान मेवा खाण्यासाठी आणि शेतातला अनुभव घेण्यासाठी बीड शहरातील संत कृपा हुरडा पार्टी आणि गार्डन ह्या ठिकाणी. सकाळी 10 वाजता पोहोचलो. तेव्हा वर्किंग डे असल्यामुळे फारशी गर्दी नव्हती. नाहीतर शनिवार रविवार येथे वेटिंग असते. प्रत्येक ग्रुपसाठी कॅबिन केलेले होते. कोणत्या कॅबिनमध्ये बसायचं हे आम्ही ठरवलं. तिथे बसायला गाद्या, खुर्च्या आणि बाज देखील असते. कॅबिन ठरवून आम्ही थोडं सेट होतच होतो तेवढ्यात हॉलमध्ये नाश्ता लावल्याचे सांगायला त्यांचा माणूस आला. मग आम्ही नाश्त्यासाठी हॉलमध्ये गेलो. टेबलला गरम गरम पोहे आणि मटकीची उसळ सर्वांसाठी देण्यात आले. गरम गरम नाश्त्याचा आस्वाद घेऊन आम्ही आजूबाजूचा परिसर थोडा वेळ फिरलो. खेळायला भरपूर मोकळी जागा होती. लहान मुलांसाठी झोका, घसरगुंडी आणि इतर बरीच उपकरणे इथे आहेत. डान्ससाठी डीजे पण लावला जातो. डान्सची आवड असणारे डीजेवर मनसोक्त नाचून घेतात. फोटो काढण्यासाठी बरेच पॉइंट इथे आहेत. अगदी कोणाला प्री वेडिंग फोटोशूट करायचे असेल तरी मला वाटतं ह्या ठिकाणी आरामात फोटोशूट होऊ शकतं. हॉर्स रायडिंग, बैलगाडी रायडिंग सुद्धा इथं उपलब्ध आहे. ही लोक इथं गरम गरम कणीस तयार करण्याची घोडे बघा किती निवांत चारा खात बसले आहेत. थोडंसं फिरून आम्ही परत कॅबिनमध्ये येऊन बसलो. लगेचच आम्हाला खाण्यासाठी टाळा आणून दिला. निवांत गप्पा मारत आम्ही खात होतो. तेवढ्यात पेरू, बोरं आणून दिले. त्या पाठोपाठ खारे शेंगदाणे, फुटाणे, रेवड्या, गोड शेव असं काय काय येतच होतं. नाश्त्याच्या मागे एका पाठोपाठ एक एवढं सगळं खाऊन तर आमचं पोट भरून गेलं. त्यानंतर गरम गरम उकडलेलं मक्याचं कणीस सुद्धा आणलं. मस्त गप्पा मारत आम्ही सगळे ह्या सगळ्या रानमेव्याचा आनंद घेत होतो. गरम गरम मक्याचं कणीस खाऊन मग आम्ही थोडा वेळ लॉनमध्ये गेलो. लॉनमध्ये क्रिकेट, बॅडमिंटन खेळलो. मनसोक्त खेळाचा आनंद घेतला. घसरगुंडी, झोका, सीसॉ अशा बऱ्याच गोष्टी इथे लहान मुलांना खेळायला आहेत. त्यामुळे लहान मुलं इथं खूपच एन्जॉय करतात. शिवाय मोकळं मैदान असल्यामुळं इतर मैदानी खेळ सुद्धा इथं आरामात खेळता येतात. ही बघा एक खेळणेवाली इथं खेळण्या विकत आहे. त्यामुळे खेळण्या विकत घेण्याचा पण आनंद मुलांना मिळतो.
खेळत असतानाच माणूस निरोप घेऊन आला की गरम गरम थालीपीठ तयार आहे, हॉलमध्ये खायला चला. एव्हाना इतर लोकांची पण गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. पोटात तर थालीपीठ खाण्यासाठी जागाच नव्हती, पण तरी मराठवाड्याचे सुप्रसिद्ध थालीपीठ खाण्याचा मोह काही आम्हाला आवरला नाही. मग आम्ही हॉलकडे धाव घेत थालीपीठावर ताव मारलाच. थालीपीठामागोमाग गरम गरम कांदा भजी आली, त्याच्यासोबत मिरच्या आल्या. थालीपीठ सोबत दही, लोणचं, ठेचा असं सगळं होतं. गरम गरम थालीपीठ खातच होतो त्यावेळेस कांदा भजी सुद्धा घेऊन माणूस आला आणि पोटात जागा नव्हती, पण खायचा मोह आम्हाला काय आवरतच नव्हता. मग काय भजे पण फस्त केले. एवढं सगळं खाल्ल्यानंतर मग दुपारची झोप घेण्याची आवश्यकता होती. मग थोड्या वेळ निवांत तिथे पडलो. मग आईस गोळा खाल्ला. हे बघा, इथं ऊसाचा रस सुद्धा त्यांच्याकडून आपल्याला आहे, मोफत आहे. एकदा आपण पैसे भरले की मग ह्या सगळ्या दिवसभराच्या गोष्टी आपल्याला इथे आहेत, मोफत आहेत. 500 रुपये इथला चार्ज आहे पूर्ण दिवसभराचा पर पर्सन. तर दुपारची झोप घेऊन मग आम्ही थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्या. तेवढ्यात समोर चहा आला. चहाची वेळ झालीच होती. मग काय, चहा बघून सगळे खुश झाले. चहा घेऊन आम्ही आळस घालवला आणि मग पुन्हा सगळे फिरायला लागलो. तिथल्या सर्व फोटो पॉईंट्सवर फोटो काढले. हॉर्स राईड, बैलगाडी राईड हे सगळं केलं. ऊसाचा रस पिला. जवळपास 5 वाजले होते. हुरड्याची तयारी करायची का म्हणून माणूस विचारायला आला. तो कणसं भाजण्यासाठी शेकोटी करायला निघून गेला. आमचं फिरून झाल्यावर आम्ही पण हुरडा खाण्यासाठी कॅबिनकडे धावलो. चटण्या, दही, गूळ असं सगळं तिथे आलेलं होतं. त्यांचा एक माणूस शेकोटीत कणसं भाजत होता, तर इतर 2 जण भाजलेली कणसं चोळून चाळणीने चाळून आम्हाला सर्व करत होती. आम्ही गरम गरम हुरड्याचा आस्वाद घेत होतो. पूर्ण दिवस तिथे घालवल्यानंतर संध्याकाळी हुरडा खाऊन आम्ही घराकडे परत